नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? एकदम मजेत ना? तुम्ही पण माझ्यासारखे कंटाळला आहात का या मुंबईच्या गरमीला? तुम्हाला पण समजत नाही आहे का स्किन कशी नॅचरली ग्लो करावी, स्किन कशी हायड्रेट करावी, या सनबर्नपासून कशी प्रोटेक्ट करावी? तर तुम्हाला मी असे काही 3 टिप्स सांगणार आहे, ते तुम्ही फॉलो करा. फर्स्ट म्हणजे तुम्हाला पाणी खूप जास्त प्यायचं आहे. पाणी तुम्ही जेवढे जास्त प्याल तेवढी तुमची स्किन नॅचरली ग्लो करेल, नॅचरली हायड्रेट करेल स्किन. सेकंड म्हणजे कोणतं तुम्ही लाईटवेट स्किन केअर यूज करत असाल तर ते तुम्ही कंटिन्यू यूज करा. स्किन केअरमध्ये तुम्हाला टोनर येतो, सिरम येतात, मॉइश्चरायझर येतात, सनस्क्रीम येतात, तर हे कंटिन्यू करा तुम्ही. आणि थर्ड म्हणजे सनस्क्रीन तुम्ही यूज करत असाल तर ती स्किप करू नका, ती कंटिन्यू यूज करा. सनस्क्रीमच अशी आहे जी आपल्याला UVA UVB पासून प्रोटेक्ट करते. UVA UVB हे सनरेजचे नाव आहेत, ते प्रोटेक्ट करतात सनस्क्रीन. तर तुम्ही स्किप करू नका, ते कंटिन्यू यूज करा. आणि तुम्ही असं पण करू शकता, आपण राईस बनवतो ते फर्स्ट वॉश सेकंड वॉश केल्यानंतर जे व्हाईट पाणी असतं ना, ते असं तुम्ही एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि ते 1-1 2-2 तासानंतर पूर्ण फेसवरती अप्लाय करायचं आहे, स्प्रे करायचं आहे, ज्याने तुमची नॅचरली बाहेरून स्किन पण तुमची हायड्रेट राहील, ग्लो राहील. ते पण तुम्ही एक करू शकता. किंवा तुम्ही मार्केटमध्ये पण जात असाल स्किन केअर घ्यायला किंवा सनस्क्रीम वगैरे घ्यायला आणि तुम्हाला समजत नसेल मी कोणतं सनस्क्रीम यूज करू, माझी स्किनवरती काय ॲलर्जी तर होणार नाही ना, माझे ॲक्च्युली ॲक्ने पण येत आहेत किंवा ड्राय असेल स्किन तुमची, तर तुम्हाला समजत नसेल मी कोणतं सनस्क्रीम यूज करू, काय करू, तर मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये सांगते. तुमची ॲक्टिव्ह ॲक्नेवाली स्किन असेल, जसे की तुम्हाला ॲक्ने येत आहेत जात आहेत, तर तुम्ही जेलवेसवाली कोणती पण सनस्क्रीम यूज करा किंवा मॅटिफायवाली सनस्क्रीम यूज करा. तुमची स्किन ड्राय असेल जास्त तर तुम्ही क्रीम बेसमध्ये सनस्क्रीम यूज करू शकता. आणि जर तुमची स्किन कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही लोशन बेसमध्ये सनस्क्रीन यूज करू शकता. ती सनस्क्रीन किती पण SPF वाली असू दे, जसं की 30 असेल, 40 असेल, 50 असेल, 70 असेल. जर 30, 40, 50 असेल तर तुम्हाला 4 ते 5 तासानंतर रिॲप्लिकेशन करावं लागेल. आणि SPF 70 असेल तर ती कंटिन्यू 10 तास फेसवरती राहते. पण तुम्हाला टाइम भेटलाच तर तुम्ही फेस वॉश करून पुन्हा अप्लाय करू शकता, ते पण बेस्ट असेल. तर मार्केटमध्ये खूप सारे सनस्क्रीम येतात, ते तुमच्यावरती आहेत कोणत्या ब्रँडची सनस्क्रीम यूज करायची आहे तर तुम्ही डिसाईड करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.